बालाजीराव कल्याणकर सर्वांनी आमदारराव बालाजीराव कल्याणकर जीवाभावाचे माणसं आहेत का? आज कोणीकडे गेला जनार्दनराव कल्याणकर, कोणीकडे गेला रवी देशमुख, कोणीकडे गेला आमचा दिगंबर कल्याणकर? कुठे आहेत तुमची जीवाभावाची माणसं? आमदार साहेबाचा एक कार्यकर्ता 50 लोकांना बारी पडते. हा एकमेव कार्यकर्ता आहे, 50 लोकांना बारी पडते. या सगळ्या लोकांना माहित आहे की नाही? स्वतःला विचारा. बालाजीराव कल्याणकर आमदाराला तरोडा खूर नव्हतो 200च्या वरी जर मतदान पडलं तर राजकारण सोडून देतो मी, राजकारण. आज भारतीय जनता पार्टीची अशी हालत आहे, दूर से देखा तो कमल दिख रहा था, पास जाके देखा तो पंजा दिख रहा था. तरोड्यामध्ये अशी भयान परिस्थिती होती की पाण्यासाठी लोकांना बायालिकींना त्रास सहन करावा लागायचा. आज त्याच तरोड्यामध्ये या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या फक्त तरोडा खुर्दसाठी मंजूर करण्याचं काम अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथल्या नगरसेवकांनी केलेलं आहे. सन्माननीय अशोकराव साहेबांनी विकास कधी केला? काँग्रेसमध्ये असताना केला का भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर केला? की अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेले, हे सर्वात मोठा प्रश्न आहे. की हे जे आदर्श नेते आहेत आमच्या जिल्ह्याचे, यांनी जे केलेले कारनामे आहेत, हे जे केलेल्या सगळे घोटाळे आहेत, अब्जावधी खबजावधी ज्याला काय म्हणतात तेवढे शून्य कमी पडतील एवढा मोठा भ्रष्ट नेता. तर यांच्या कामाच्या बळावरती आम्हाला या पॅनलमध्ये असलेल्या 4ही लोकांना परत संधी द्यावी लागली. हे आमचं यश आहे. कामं कुठले झाले ते सांगावे. एक रोड 2दा करावं लागायला, 3दा करावं लागायला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आज मला काय म्हणायचं आहे, भयाने आता थोड्या वेळ खाली सांगितलं की परभणीच्या व्यक्तीला जर जायचं असेल तर विमान केलं. अहो विमान सोडा, माणूस जर मरू लागलं तर दवाखाना गटत नाही, एवढे ट्रॅफिक जाम आहे, रस्ते खोदून ठेवलेत. तर आपण बघा, जिथं घर आहे तिथं रोड नाहीत, आणि जिथं नाही का डुकरं चढतात, जिथं काही प्लॉट नाही का ना शेती आहे तिथं नाही का रोड आहेत. पण अशोकराव चव्हाण जो व्यक्ती आहे त्यांनी आमच्या जिल्ह्याचं नाव खराब केलेलं आहे. माझे तुषार झाले, शिवाजी काका झाले, आमच्या काँग्रेस पक्षांनी एवढ्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना, 12 वर्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकिटापासून वंचित ठेवावं. अहो 50 लाख रुपये मागायला आम्हाला तिकीट, कुठून आणावं? 50 लाख रुपये कुठून आणायला पाहिजे ताई, मला तुम्ही सांगा. 30 तारखेला जेव्हा नॉमिनेशन फॉर्म भरायचा होता, 30 तारखेला 12 वाजता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता आणि तुम्ही यांना युक्ती जाहीर करता. वेळेस 4 वेळेस मुख्यमंत्रीपद दिलं होतं, कुठं कमी पडला होता काँग्रेस पक्ष? ऐका, ऐका, आता ऐका, ऐका. आराखड्यातून आणि निधीतून ज्यांचे भूमिपूजन सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या हस्ते झालेले आहे, त्या कामाचे सगळे श्रेय या ठिकाणी सन्माननीय अशोकराव साहेब घेण्याचा प्रयत्न करत आहे. अहो कुठं सैनिकांचे जे विधवा मेलेल्या लोकांचे त्याचे घरकुलाच्या मध्ये त्याचे काय म्हणतात त्याला आदर्श घोटाळा, त्या बिल्डिंग होत्या तेवढं ते घोटाळा करावं. काय कमी होती मुख्यमंत्र्याला? आमच्या जिल्ह्याचं नाव तर तेव्हाच खराब केलं पट्ट्यानं. तुमच्याकडे जे कामं आपण एवढे झालेले आहेत ते आपण नाही का जाहीरपणे मंदिरावर शपथ घेऊन सांगा म्हणाव की हे नाही का टक्केवारी न देता आम्ही कामं हे केलेले आहेत. मला तेव्हाही सांगितलंय, नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलेच्या, नांदेड मधल्या प्रत्येक महिलेच्या नळाला नाही डोळ्याला पाणी आणण्याची वेळ आली असती साहेब, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सुनंदा पाटील यांच्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं, ती घराणेशाही नाही का? अशोकराव साहेबांच्या मुलीला तिकीट दिलं, ती घराणेशाही नाही का? तुमचं गाव तुमच्या मागं अगोदर 100% पाठीमागं उभं होतं. आज तुमच्या स्वतःच्या गावामध्ये एक कार्यकर्ता उरला नाही बेण्याला. एक आमदार असताना घरातले 4 माणसं काम करणारा एकमेव आमदार बालाजी कल्याणकर आहे. सर्वात प्रथम आमदार साहेबाच्या घराच्या बाजूला असलेले एक लॉज आहे, अवैध धंदे तिथं कुंटणखाना चालत होता. काल परवा आमच्या तरोड्याला काळीमा फासणारी घटना घडली. ज्या लोकप्रतिनिधीला स्वतःच्या घराजवळ अवैध धंदे बंद करता येत नाहीत तर तरोड्याचा काय विकास करतील? आणि 20,206 मतदारांचं भवितव्य ठरणारी ही निवडणूक आहे. प्रभाग क्रमांक 1 नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. राजकारणावर बोला बिंदास या कार्यक्रमामध्ये बोला नांदेडची टीम प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेली आहे. माझं सोबत सगळे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही स्थानिक नागरिक आहेत. यांना विचारूयात की यांचे प्रभागाचे विकासाचे प्रश्न काय आहेत आणि कुठलं रोड मॅप घेऊन ते या निवडणुकीला उभं टाकलेले आहेत. पहिले आपण जातोय भारतीय जनता पार्टीकडं, कारण त्या पक्षाकडं सत्ताची सत्ता आहे.
त्यांच्याकडचे जे पॅनल आहेत ते माजी नगरसेवक सगळे त्याच्यातले आहेत. त्यांना विचारूयात की त्यांनी आतापर्यंत कुठले कामं केलेत आणि कोणते कामं करणार हे विषय घेऊन ते निवडणुकीला समोर जात आहेत. भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं पॅनल इथं उभं आहेत. कोणते विकासाचे कामं सध्या केलेले आहेत आणि कुठले कामं घेऊन आपण पुढं जाणार आहात? भारतीय जनता पार्टीचं इथं जे पॅनल आहे ते सर्वात आधी मला असं नमूद करायचं आहे की इथं जे पॅनल आहे ते पूर्ण पॅनल हे सर्वसामान्य परिवारातलं पॅनल आहे. या पॅनलमधल्या कुठलाही जो उमेदवार आहे त्याच्या घरामध्ये कोणतंही त्याच्या पाठीमागे पाठबळ असं कुठलंही नाही आहे, राजकीय पाठबळ नाही आहे. जे आहेत ती सर्व जमिनीतली आहेत, मातीतली आहेत, आपल्या माणसासाठी राबणारी आहेत. त्याच्यामध्ये दीपक पाटील असतील, आमच्या सरस्वतीताई राऊत असतील, किशनदादा कल्याणकर यांच्या पत्नी ज्योतिताई असतील आणि आमचे दिनेशदादा असतील. आता ह्यामध्ये काम काय केलं तर या काम काय केलं ह्याच्यामध्ये सांगत असताना 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर तरोड्यामध्ये अशी भयान परिस्थिती होती की पाण्यासाठी लोकांना बायालेकींना त्रास सहन करावा लागायचा. आज त्याच तरोड्यामध्ये या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या फक्त तरोडा खुर्दसाठी मंजूर करण्याचं काम अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथल्या नगरसेवकांनी केलेलं आहे. जर त्या टाक्या जर झाल्या नसत्या तर इथल्या महिलांच्या नळाला नाही तर डोळ्याला पाणी आणण्याची वेळ आली असती. हे कोणी जरी नाही मान्य केलं तर ते आपल्याला मान्य करावं लागतं. इथली भयान परिस्थिती होती. आता आपण हा कॅनल रोड पाहू शकतो. 1128 कोटी रुपये खर्च करून हा कॅनल रोड इथून ते डायरेक्ट बासर म्हणजे आपण एका तासामध्ये बासरला पोहोचू शकतो. ही देखील वास्तविकता आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते देखील आपण मान्य केलं पाहिजे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आपण जिथे आता मुलाखतीसाठी थांबलोय किंवा आपण जी बातचीत करतोय वपू जोशींच्या घरापासून ते त्या कॉर्नरपर्यंत जाणारा हा रस्ता याच इथल्याच उमेदवारांनी केला, अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये केला. हे देखील आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. आणि राहिली दुसरी गोष्ट तर यांच्या कामाच्या बळावरती आम्हाला या पॅनलमध्ये असलेल्या 4ही लोकांना परत संधी द्यावी लागली. हे आमचं यश आहे. आम्हाला कुठलाही बाहेरून आयात करावा लागला नाही, निर्यात करावा लागला नाही किंवा कोणाची शोधाशोध करावी लागली नाही. तर ही एक सगळ्या लोकांनी जी केलेली आहे या 4 उमेदवारांनी पहिलीची पर्वणी म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मागचे जे उमेदवार होते ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आता भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर ते या नगरपालिकेची निवडणूक लढवत आहात. पक्ष सोडले, त्यांनी ते कामं करतायत असं सांगितलंय. काय सांगा? त्यांनी आता पक्ष सोडले, तुम्ही बघू शकता. इथे कसं झालंय, प्रथमचा जनता कामं केले म्हणत आहेत, कामं कुठले झाले ते सांगावे. एक रोड 2दा करावं लागायला, 3दा करावं लागायला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आता सत्तेवर बसलेत ते डबल रोड करायलेत. रोड करायची काय गरजच नाही ना, चांगला रोड केला तर. सर आता जे आपण म्हणलात हे नगरसेवक तर सोडा, मला सर्वप्रथम नांदेडवासियांचा एक मोठा प्रश्न आहे की अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेले? हे सर्वात मोठा प्रश्न आहे की हे जे आदर्श नेते आहेत आमच्या जिल्ह्याचे, यांनी जे केलेले कारनामे आहेत, हे जे केलेल्या सगळे घोटाळे आहेत, अब्जावधीश खबजावधीश ज्याला काय म्हणतात तेवढे शून्य कमी पडतील एवढा मोठा भ्रष्ट नेता, जो बाहेर आमचा स्थानिकचा सुद्धा नसून बाहेर जिल्ह्यातून त्यांच्या वडिलांना त्यांना जिल्ह्यांनी ॲक्सेप्ट केलं. स्वर्गीय शंकररावजी चव्हाण एक निष्कलंक चारित्र्यवान व्यक्ती होते. नांदेड जिल्हा त्यांना आजही मानतो. पण अशोकराव चव्हाण जो व्यक्ती आहेत त्यांनी आमच्या जिल्ह्याचं नाव खराब केलेलं आहे. अहो कुठं सैनिकांचे जे विधवा मेलेल्या लोकांचे त्याचे घरकुलाच्यामध्ये त्याचे काय म्हणतात त्याला आदर्श घोटाळा, त्या बिल्डिंग होत्या ते घोटाळा करावं. काय कमी होती मुख्यमंत्र्याला? आमच्या जिल्ह्याचं नाव तर तेव्हाच खराब केलं पट्ट्यानं. आणि आता राहिलं उरलं सुरलं जे होतं हे काँग्रेसवरच. अहो काय कोण्या गोष्टीत 4 वेळेस मुख्यमंत्रीपद दिलं होतं. कुठं कमी पडला होता काँग्रेस पक्ष? काय कमी होती? एक मिनिट. हां, 4 तुम्हाला बोला ना, तुमचा वेळ मिळाल्यावर बोलेल. तर मला काय म्हणायचं, 4 वेळेस अशोकराव चव्हाण साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं काँग्रेसनं. का काँग्रेस सोडली बा? कारण सांगावं त्यांनी. स्वतः त्यांची नैतिकता आहे, नैतिक जबाबदारी आहे. मी पक्ष सोडलो का सोडलो? त्यांना माहिती आहे त्यांचे घोटाळे निघणारच होते. का ते भिवून चाललेत? त्याच्या मागे हे सर्व नगरसेवक गेले. ते म्हणतात ना अलिबाबा 40 चोर. खरा नांदेडचे अलिबाबा अशोकराव आहेत. आणि त्यांच्यासोबत गेलेले सगळे 81 पैकी 73 चोर होते. मला
मला नक्कीच त्यासाठी मला त्यांचा मुद्दा खोडून काढायचा आहे. कालपर्यंत शहरभर सगळ्या जनतेने बघितलंय की हेच जो ग्रस्त आहे ते भाजप, रिपाई आणि शिवसेनेची बॅनरबाजी करताना आपण बघितलंय आणि हेच भाजपाबद्दल बोलतायत. म्हणजे त्यांना त्यांचं काय, तर काँग्रेस जी आता उमेदवार आणले ते सगळे स्थानिक नाही आहेत, ते आयात केलेले असतील. स्थानिक जरी असेल तर आयात केलेले आहेत, कारण काँग्रेसचा एकही काँग्रेसच्या उमेदवाराकडे त्यांचं साधं काँग्रेसचं सदस्यत्व सुद्धा नाहीये. असे उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत. मी काँग्रेसमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. माझ्या भावाने 17 वर्ष काम केलेलं आहे. मी प्रदेशवरती रोजगार व स्वयंरोजगाराची कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. ऐन टाईमवर आमचं तिकीट डावलून असे उमेदवार आणलेले आहेत ज्यांचं काँग्रेसचं सदस्यत्व सुद्धा नाही. आता हे जे बोलतायत ती भाजपाचं वगैरे सांगतायत, तर त्यांनी भाजपाचं बॅनरबाजी करून त्यांनीच प्रचार केलेला आहे. आता मला अशा पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे. आमचे अजितदादांनी जी बारामती घडवून आणलेली आहे ती बघा. अजितदादांनी जे पिंपरी चिंचवड शहर जे चांगलं बनवले ते बघा. स्थानिक मुद्द्यावर महानगरपालिका राहते, स्थानिक मुद्दे नांदेडचे विषय बरोबर. मग ते सांगते, जसं आता बाजूचंच आपण जर बघितलं विलासराव देशमुखांनी लातूर शहर घडवले, तसं आपल्याला आपल्या नांदेडचा कुठलाही विकास आपल्याला झालेला बघायला मिळत नाही. 30-40 वर्ष भाजपची सत्ता आहे, 30-40 वर्ष अशोकराव चव्हाणांची सत्ता आहे. तेवढ्या वर्षामध्ये जेवढा विकास व्हायला पाहिजे आपल्या नांदेड शहराचा, तेवढा मला कुठेही दिसत नाही. यावेळेस काँग्रेस पक्षाकडून आणि विरोधी पक्षाकडून मोठा आरोप करण्यात आलाय की अलिबाबा 40 चोर हे सगळं उपाधी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला काय सांगा? मला काय म्हणायचं आहे की नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व हे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब करतात. आता हे नेतृत्व करत असताना ते किती कणखरपणे करतात, किती प्रामाणिकपणे करतात, याच्याकडे जास्त लोक विरोधक बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा जरा वेगळा आहे. त्याच्यामुळे मी त्यांनी चांगल्याच पद्धतीने बघावं असं देखील मी काही त्यांच्यावरती हे करत नाही, कारण हे त्यांचं संविधानिक मत असेल किंवा त्यांना संविधान दिलेला तो अधिकार आहे. आता त्यांची जी विरोधकांची जी मळमळ आहे, जी घालमेल आहे, ती घालमेल ही कुठल्या प्रकारातून आहे मला वैयक्तिक कोणावरती जायचं नाही, कारण तो प्रत्येकाचा एक त्यांचा भाग असतो. माझा मित्रच आहेत माझे, तुषार झालं, शिवाजी काका झाले, आमचे घरातले एक संबंधित पारिवारिक. पण काँग्रेस पक्षांनी एवढ्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना, 12 वर्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकिटापासून वंचित ठेवावं. काल परवापर्यंत BJPमध्ये रिपाई गटाकडून इतकं अग्रेसिव्हली चांगलं काम करत असताना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कोणतरी डावलावून त्यांना काँग्रेसची दस्ती घालावी लागते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्यांच्यातली ती मळमळ आहे, ती मळमळ जी आहे ती आज त्यांच्या स्वरूपामधून बदलताना दिसते. हे सगळे जे आपण कामं सांगितले ते नांदेडच्या बाबतीत नाही, स्थानिक मुद्दे जे आहेत ते तसेच बाकी आहेत. काय सांगा? मी त्याच पद्धतीने बोलतोय की मी स्थानिकवरतीच बोलत होतो. इतक्या वेळ बोलताना मी या वपू जोशींचं उदाहरण दिलं, मी बाजूला मी त्या कॅनलचं उदाहरण दिलं. मी हे उदाहरण देत असताना मी स्थानिकवर होतो. पण आता त्यांनी सांगितलं की आदर्श. आता आदर्शमध्ये साहेबांना एवढं माहिती पाहिजे की ते न्यायालयीन ह्याच्यामध्ये असताना क्लीन चिट दिली, हे तुम्हालाही माहिती आहे पत्रकार बांधव म्हणून, हे आपण मान्य केलं पाहिजे. आता क्लीन चिट दिल्यावर जर समजा त्यांना आदर्शवरती बोलायचं आहे, क्लीन चिटवर दिल्यावरती सगळ्या समजा त्यांना साहेबांवरती बोलायचं असेल तर मग त्यांना मी वैयक्तिक काय बनवून बोलू ना. याच्यावर अजून एक मुद्दा असा मांडायचा आहे की स्थानिक आणि आदर्श मुद्दा हे दोन्ही आपण चर्चेमध्ये घेतलेत. आदर्श किंवा तत्सम ह्याच्यावर बोलतो की राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोप होणार आहे. आरोप प्रत्यारोपासाठी संविधानिक प्रक्रिया आहे. तुम्ही आरोप करता, तुम्ही त्याची तक्रार नोंदवता. आपलं जे संविधानाने हक्क दिलेलं न्यायालय आहे ते सर्वोच्च आपण म्हणतो की न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम असतो. न्यायालयाने क्लीन चिट दिलेली आहे. आणि कसं आहे, जेवढा मोठा पांढरा शुभ्र कपडा असतो त्याच्यावर छोटा डाग पण ठळूक दिसून देतो. आता हे उडवलेले शिंतोडे आहेत, हे थोडेफार तर शुभ्र चरित्रावर दिसणार ना. आदर्श सोडून तुमच्याकडे दुसरं काही आहे का? नाही आहे. ते प्रकरण पण न्यायालयाने क्लीन चिट दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की फक्त आता एवढाच कॉन्फिडन्स आहे तर त्याचा वोट चोरीचा वगैरे मुद्दा पण आहे राष्ट्रीय पातळीवरचा, पण त्याच्यावरती कोणीही काहीही तक्रार नोंदवली नाही. तसंच आदर्शमध्ये पण तुम्ही निकालाला त्याच्यावरती PIL फाईल करायची ना, की बाबा हा निकाल आम्हाला मान्य नाही, आम्ही अजून सर्वोच्च कोर्टात जाऊ, तुम्ही ह्याच्यावर परत हे करा. स्थानिक मुद्द्याचं बोलताय तर पूर्ण नांदेड शहरामध्ये 33 ते 35 टाक्यात 35 पाण्याच्या टाक्या आहेत. रस्त्यांची कंडिशन तुम्ही 2008, 7, 8ची बघा आणि आत्ताची बघा. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की विकासावर जास्त भर, तर काय असतं की एक साधी सोपी गोष्ट आहे, तुमचा व्यवसाय आहे आणि बाहेर दंगल चालू आहे, तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करणार? स्वतःचं संरक्षण करणार ना, स्वतःच्या सेफ्टीवरती तुमचा भर असेल. मागच्या महापालिका निवडणुका लागल्या, विकासाला प्रगतीला सुरुवात झाली होती आणि तेवढ्यात कोरोना आला. आपल्याला खीळ बसला आहे प्रगतीला. लोकांसाठी म्हणजे
प्रगतीपेक्षा लोकांचं आयुष्य वाचावं हे सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी होती आणि त्याच्यावर आपले 2-2.5 वर्ष गेले. त्याच्यानंतर त्या रिकव्हरीमध्ये वर्ष गेले. त्याच्यामुळे जेवढ्या तत्परतेने किंवा फॉर एक्झाम्पल 100 कामं व्हायला पाहिजे तिथे 90 झाली, पण 90 झाली आहे. आणि जे पण कोरोना काळातली पण आहे की भक्ती लॉन्समध्ये भव्य हे उभारलं होतं त्यांनी, सेग्रिगेशन डिपार्टमेंट, कोविड सेंटर, असे बरेच कोविड सेंटर. तर हे पण आपल्याला कन्सिडरेशनमध्ये घ्यावं लागेल की बाबा विकास चालू होता पण 1-2 वर्षाची खीळ बसली त्याला ह्या कोरोनामुळे आणि त्याच्यानंतर परत दुप्पट स्पीडनी 4थ्या गिअर टाकून आपण गाडी दामटवली आहे आणि बऱ्यापैकी आपण ज्या बेंचमार्क होता त्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तर त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी आहेत. एक तर आरोप करतायत तर परत त्याच्यावर PIL फाईल करा. कोर्टाचं डिसिजन आम्हाला मान्य नाही. संविधानाने जो निर्णय दिला आहे, न्यायालयाने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य नाही. आणि जर हे असेल विकासाच्या बाबतीत असेल तर आराखडा घ्या ना तुम्ही. 2008च्या आधीच्या व्हिडिओ फोटोज असतील आपल्याकडे, सोशल मीडिया सगळीकडे अवेलेबल आहेत. फरक बघा, 2010-11 पासूनचे फरक बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय काम झालं ते. भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की विकास आराखडा बघा, विकास झालंय, काय सांगाल? विकास आराखडा बघायचं म्हणलं तर आपण नांदेडचेच आहात ना सर, स्थानिक. आज मला काय म्हणायचं आहे, भयाने आता थोड्या वेळ खाली सांगितलं की परभणीच्या व्यक्तीला जर जायचं असेल तर विमान केलं. विमान सोडा, माणूस जर मरू लागलं तर दवाखाना गटत नाही, एवढे ट्रॅफिक जाम आहे, रस्ते खोदून ठेवलेत. कुठली भूमी, स्वित्झर्लंड नेदरलँडच्या धर्तीवर म्हणून रस्ते म्हणले. काय नांदेड कोणाला वाटतं रस्ता खुला आहे? आज बसस्टँडला, रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर 1 घंटा लागतो, 1 घंटा लागतो. आणि दुसरी गोष्ट, आताच आमच्या भगिनी आम्हाला म्हणल्या की दादा कालच्या वेळेस इकडं कालची, आज मला सांगा, आम्ही अशोकराव साहेबांनी आम्हाला पूर्वीपासून कधी न्याय दिला नव्हता. आम्ही गेल्या महापालिकेला भाजपकडून मी निवडणूक लढवलो. आम्ही घरादाराची, संसाराची राख रांगोळी करून लेकराबाळाच्या तोंडचा घास आम्ही अस्तित्व लावतो. आवा का सवा काय करोडो रुपये उलाढाल करून या त्यांनी सत्तेचा कशा पद्धतीने आणतात नांदेड जिल्ह्याला माहिती आहे, आपल्या मीडियाला सुद्धा माहिती आहे. मला काय म्हणायचं, माझं तिकीट काटलंच कोण्या बेसवर? मी सर्वात जास्त मतदान घेतलं, 3,500 वोटिंग घेतली होती. माझं तिकीट कोण्या बेसवर काढलं? 50 लाख रुपये मागायला आम्हाला तिकीट, कुठून आणावं? 50 लाख रुपये कुठून आणायला पाहिजे ताई, मला तुम्हीच सांगा. काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही मी किती वर्ष ऐकून काम घ्या. केले मला ते मी सांगा. सांगतो, मी 10 वर्ष अहो, काम असं करते, साहेबांना 17 वर्ष काम करते. ऐका, काँग्रेस आणि पक्षाबद्दल काँग्रेस आणि माहिती नाही. वंचितची जी आघाडी काँग्रेसचा झालेली फौंडर आहे, होतो आम्ही. प्रभाग क्रमांक 1 मध्ये मला एवढ्याला सांगायचंय, माहिती वंचित आणि जी काँग्रेसची आघाडी झालेली आहे तर वंचितकडे एकही वंचितचा प्रबळ दावेदार नव्हता का? मग काँग्रेसचीच उमेदवार का? तर वंचितची फक्त मतं पाहिजेत काँग्रेसला यावेळेस. सांगायचं आहे 30 तारखेला जेव्हा नॉमिनेशन फॉर्म भरायचा होता त्यांनी काँग्रेस आणि वंचित यांना 30 तारखेला एवढे मोठे राष्ट्रीय पक्ष असताना तुम्हाला 30 तारखेला 12 वाजता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता आणि तुम्ही यांना युती जाहीर करता. वंचितची काय मतं समजतं म्हणजे ही फक्त गोष्ट काँग्रेसला जनतेला काय पाहिजे. समजणार नाही का? काँग्रेस आणि वंचित हे सगळे वंचितचा मिलीभगत दावेदार आहेत. नकोय त्यांना. प्रभाग क्रमांक 1 मधून एकही वंचितचा उमेदवार देता आलेला नाहीये काँग्रेसला. याचं कारण काँग्रेसनी सांगावं जनतेला, बहुजन समाजाला सांगावं. फक्त हे वंचित काँग्रेसला उमेदवार मिळत नाही असं त्यांचा आरोप आहे. कोण म्हणते काँग्रेसला उमेदवार मिळत नाही? शक्तीने लढणारा हा माणूस आहे. रेसचा घोडा कळते ना त्यांना प्राण्यामध्ये कळते की रेसमध्ये घोड्याला ठेवायचं असते, हे त्यांना माहिती आहे. मला काय म्हणायचं आहे, प्रबळ अहो मी काँग्रेस सगळ्यात आता बोलता असं सांगितलंय की 50 लाख रुपये सांगण्यात आलंय की 50 लाख रुपये देऊन उमेदवारी देण्यात आलेली आहे. काय सांगा? माझ्यापेक्षा सरांचं वय, त्यांचा कार्याचा अनुभव, त्यांचा अभ्यास या तिन्ही गोष्टीमध्ये सर खूप म्हणजे त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे. मी अतिशय लहान कार्यकर्ता आणि अतिशय नम्रपणे आपल्यासमोर नमूद करतो की एखादी गोष्ट जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप करून करत असतो तेव्हा त्याचा एका लहान लेकरांना सुद्धा अभ्यास पाहिजे, त्याच्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे की कोणते पुरावा आहे. तो पुरावा आधी मी माझ्या शब्दावरती ठाम आहे. त्यांनी पुरावा दाखवावा, मी शांत बसतो. पुरावा काही नाही कुठल्या ते म्हणतायत की पुरावा ऐका पुरावा सांगतायत. आणि दुसरा मुद्दा की या प्रभागाच्या विकास आराखड्यावर बोला, प्रभागाच्या विकासाच्या संदर्भात बोला. बाळू राऊत सारखा सामान्य गोरगरीब, ऐका एक मिनिट, बाळू राऊत सारखा गोरगरीब सामान्य परिवारातला, मातीमध्ये राहणारा, लोकांसाठी अवेलेबल राहणारा, घरदारामध्ये आई वडील भाऊ याचे पुतणे बितणे सगळे घेऊन आज समाजसेवेमध्ये राहणारा माणूस, त्यांना कुठं पैसे मागितले? काँग्रेस पक्षाने 50 लाख रुपये मागितले? 10 लाख रुपये मागितलेत का? नाही मागितले. उलट जबाबदारी
भाजप पक्षाने, सॉरी. कारण काय हे बघा, आणि दुसरी गोष्ट ऐका 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 आता ऐका 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 यांचं माझ्या उत्तर त्यांच्याकडे 100% असणार आहे. कारण ते ती तळमळ जी आहे ना, ती तळमळ 12 वर्षाची तळमळ आहे. 12 वर्षाची ती तळमळ आहे. एक लक्षात घ्या, यांनी आज इकडून डायरेक्ट इकडून इकडे केले, यांनी मला ते सांगू नये आले. आणि माझा काल नाही, मी सांगतोय काय म्हणतोय मी, अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या वरती माझ्या पक्षाची भूमिका मी मांडतोय, तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही मांडावी. आणि हे बघा माझ्या पक्षाची सध्या विकासाच्या आराखड्यावर बोलण्यासाठी हे चर्चासत्र शिवसेनेचे आमदार उत्तरचे आहेत आणि तुमचं पॅनल पण इथं उभा आहे, काय सांगाल? पत्रकारांना बाईट घेऊ द्या, थांबा. नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजी कल्याणकर साहेब, वार्डामध्ये तुम्ही जा, नांदेड उत्तरमध्ये कुठेही जा, विकास काय केला ते तुम्हाला दिसून येईल. आत्ताच आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे विकासाच्या गोष्टी सांगत होते. तर मला एक प्रश्न आहे, सन्माननीय अशोकराव साहेबांनी विकास कधी केला? काँग्रेसमध्ये असताना केला का भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर केला? आज भारतीय जनता पार्टीची अशी हालत आहे, दूर से देखा तो कमल दिख रहा था, पास जाके देखा तो पंजा दिख रहा था. अशी अवस्था असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने जे वचननामा काढलेला आहे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा विकास कामाचा आणि केलेल्या कामाचा, त्यामध्ये जवळपास 90% कामं हे सन्माननीय बालाजी कल्याणकर साहेब यांनी आणलेल्या विकास आराखड्यातून आणि निधीतून, ज्यांचे भूमिपूजन सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या हस्ते झालेले आहे, त्या कामाचे सगळे श्रेय या ठिकाणी सन्माननीय अशोकराव साहेब घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सन्माननीय आमदार साहेबांनी काय विकास केलेत हे कार्यकर्त्यांना विचारू नका, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारू नका. माझी तुमच्या यांना पत्रकारांना विनंती आहे, सर्वसामान्य जनतेपर्यंत जा तुम्ही. प्रत्येक रस्ता जिथं जिथं काम झालेलं आहे, CC रस्ता आहे, त्या ठिकाणी जाऊन गल्लीतल्या माणसाला दार उघडून तुम्ही त्यांना विचारा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की सन्माननीय आमदार बालाजी 3,500 कोटी 3,500 नाल्या चालू आहेत. तर इतके दिवस त्यांनी काय काम केलं ते त्यांनी सांगायला पाहिजे. आचारसंहिते चालू असताना सुद्धा ते निवडणूक आयोगाला दिसत नाही. तुम्ही म्हणतायत 90% विकास झालेला आहे प्रभागाचा आणि या एरियाचा, आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून करण्यात आलेला. ते आमचे जवळचे मित्रच आहेत, त्यांना मला सांगावं वाटतंय, आपण मालेगाव रोडला जो आपण जातो तर आपण बघा, जिथं घर आहे तिथं रोड नाहीत आणि जिथं नाही का डुकरं चरतात, जिथं काही प्लॉट नाही का शेती आहे तिथं नाही काय रोड आहेत. तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर स्वामी समर्थ मंदिर आपल्याला माहिती आहे, त्याच्या अपोजिटला माझं घर आहे सिद्धिविनायक नगरचं. आज मला कळत नाही ते सिद्धिविनायक नगरचा रस्ता आजपर्यंत झाला कसा नाही. आता ते विचारलं तर ते म्हणतात नगरसेवकाने हे ना पैसे उचलून खालेत बाबा, तर ते करता येत नाही म्हणतात. आणि आता कालपोरात मी ऐकले की बा 3,500 कोटीचे कामं झाले. 3,500 कोटीचे कामं झाले आपल्या सगळ्यालाच माहीत आहे. 10%, 15%, 20% ही टक्केवारी असती. तर आपण बघू शकता किंवा आता नॉमिनी फॉर्मवर प्रॉपर्टी किती आहे. आणि कालपोरात मी तुम्हाला सांगितलं होतं की 2017ला मी नगरसेवकाला उभं होतो, त्यावेळेस आमदार बालाजीराव कल्याणकर फक्त एका मतानं आलेले इथं. 375 मला मतदान आहे त्यावेळेस. आणि आपण बघतो की पैशाच्या जीवावर पैसा वाटायचा आणि पुन्हा नाही का वाटलेला पैसा हे कसा लुबाडायचा, लोकांकडून कसा काढायचा. मला मी पुरा हे सगळं सांगू शकतो. तुमच्याकडे जे कामं आपण एवढे झालेले आहेत ते आपण नाही का जाहीरपणे मंदिरावर शपथ घेऊन सांगा म्हणावं की हे नाही का टक्केवारी न देता आम्ही कामं हे केलेले आहेत. टक्केवारीचा सरळ आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. बालाजी कल्याणकर आमदार नांदेड उत्तरचे ते टक्केवारी घेऊन काम करतात. सन्माननीय आमदार साहेबांनी जर टक्केवारी घेतली असती
तर त्यांच्याजवळ एवढी कार्यकर्त्याची फौज जमली नसती. सन्माननीय आमदार साहेबांनी मी नावानिशी या ठिकाणी देऊ शकतो. प्रवीण देवणे हा आमचा सर्वसाधारण शिवसैनिक, त्या शिवसैनिकाला गुत्तेदारी कामं करण्याची संधी सन्माननीय आमदार साहेबांनी दिलेली आहे. सन्माननीय आमदार साहेबांनी 100 खाटांचा दवाखाना नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आणलेला आहे. त्याचंही श्रेय ते घेत आहेत. कॉलेज आणलंय, कृषी विद्यालय, 1000 कोटीचं कृषी विद्यालय या ठिकाणी साहेबांनी आणलेलं आहे. आणि प्रत्येक गल्लीमध्ये अशी एकही गल्ली नाही, 1-2 गल्ल्या राहिल्या असतील त्याची जिम्मेदारी आता आमच्या 4 नगरसेवकावर साहेबांनी टाकलेली आहे. आणि जेवढे रोड राहिलेले आहेत, जेवढ्या नाल्या राहिलेल्या आहेत, त्या सगळ्या नाल्या आणि रोड करण्याची आमची सर्व 4 नगरसेवक आमचे निवडून आल्याच्या नंतर ती जिम्मेदारी आमची राहील, हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. ते म्हणतायत की त्यांचे 4 नगरसेवक निवडून आल्यात, जमा सांगा. मला पहिल्यांदा त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. त्यांनी जे म्हणले की सर्वसामान्यांना, जवळच्या लोकांना, अहो बालाजीराव कल्याणकर सर्वांनी आमदारराव बालाजीराव कल्याणकर जीवाभावाचे माणसं आहेत का? आज कोणीकडे गेला जनार्दनराव कल्याणकर, कोणीकडे गेला रवी देशमुख, कोणीकडे गेला आमचा दिगंबर कल्याणकर? कुठे आहेत तुमची जीवाभावाची माणसं? आज तुम्ही ज्या माणसाचं नाव घेतलं सोबत आहे म्हणून मी तर चॅलेंज देऊन सांगतो, बालाजीराव कल्याणकर आमदाराला तरोडा खुर्दमधून 200च्या वरी जर मतदान पडलं तर राजकारण सोडून देतो मी, राजकारण. हे जवळचे माणसांनी पक्ष सोडलं, सोबत सोडली, सांगा. प्रत्येकाला ऐकून घ्या, प्रत्येकाला ऐकून घ्या. तिकीट एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येत असते. उमेदवारी देताना एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येत असते. त्याच अनुषंगाने उमेदवारी देताना एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येत असते. उमेदवारी मागत असताना उमेदवारी मागण्याचं स्वतंत्र सर्वांना आहे, पण उमेदवारी देताना एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येत असते. आज माझ्यासारख्या सर्वसाधारण व्हॅन चालवणाऱ्या, शाळेचे मुलं सोडणाऱ्या, आयात निर्यात न करणाऱ्या, 25 वर्ष एकनिष्ठपणे भावसार चौकामध्ये स्वतःची खिचडी खाऊन पताके लावणारा मी शिवसैनिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काढत असताना घरातून डबा आणून भावसार चौकात डबा खाणारा मी शिवसैनिक आहे. घराघरावर झेंडा लावणारा मी शिवसैनिक आहे. अशा शिवसैनिकाला आणि सर्वसाधारण ऑटो चालकाला साहेबांना निवडणुकीची उमेदवारी, सर्वसाधारण समाज कार्य करणारा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आमचा सातोरे भाऊ कुठं आहे? ऑफिस फोडायला, केसेस घ्यायला सातोरे, रवी देसाई लागते ना सगळ्या गोष्टीला. मग ही कुठं आहे? आणि ऐका की तुम्ही मला पहिल्यांदा हसलात 50 लाखाचा विषय, की असं घेतात, तसं घेतात, हे घेतात, ते घेतात. अहो माणसं हुडकून काढली अशोक चव्हाण साहेबांनी पद देतात. आता हे उमेदवार देताना दिनेश मोरताळे सारखा एक माणूस एका मताने राहून गेला, नाही तर तेव्हाच तुमचा इस्तू विजला असता. हो, एका मताने त्यावेळेस हरला होता. तर ती जाणीव अशोकराव चव्हाण साहेबांनी मनामध्ये ठेवली आणि आज तीन उमेदवारासोबत दिनेश मोरताळेचा या ठिकाणी त्यांना ते पद देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. ही असते निष्ठा, हे असते मोठ्या नेत्याचं कर्तृत्व. ते कर्तृत्व आम्ही पाळलेलं आहे. आम्हाला कोणी बोलणार आज आम्हाला वैयक्तिक कोणाला बोलायचं नाहीये. आम्ही बोलणारही नाही. ती आमची ती नीती नाही, नीतिमत्ता नाही. आम्हाला शिकवण आहे. या शंकररावजी चव्हाण साहेबांच्या या पावन नगरीमध्ये, या नांदेड नगरीमध्ये आम्ही राहिलेलो आहोत. जर आज मी काढायचंच म्हणलं तर तो शंकरराव चव्हाण साहेबाचा जर असं बांधलेला जर तो जायकवाड धरण जर नसला असतं, विष्णुपुरी धरण जर नसला असतं तर काय परिस्थिती असली असती मी तुम्हाला तेव्हाही सांगितलंय. नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलेच्या नळाला नाही, डोळ्याला पाणी आणण्याची वेळ आली असती साहेब. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.
मला लक्षात एक गोष्ट घेतलं पाहिजे. सांगा, सर्वसाधारण जे मुलं आहेत, मुंडे साहेबांचा मुलगा, आमदार साहेबांचा मुलगा आहे, सर्वसाधारण मुलं आहेत का हे सांगा. आमचे सुनील भाऊ सर्वसाधारणचे मुलं आहेत, कल्याणकर साहेब सर्वसाधारण साहेबांचे मुलगा आहे. घराणेशाहीचा थेट आरोप होतोय, घराणेशाहीचा थेट आरोप. यांची मुलगी आमदार आहे की घराणे हे वरच्या लेवलचे माणसाविषयी मी बोलू शकत नाही. सन्माननीय बरं सुनंदा पाटील यांच्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं, ती घराणेशाही नाही का? घराणेशाही कुठली घराणेशाही नाही का? अशोकराव साहेबांच्या मुलीला तिकीट दिलं, ती घराणेशाही नाही का? त्यांची बायको ती आमदार घराणेशाही नाही का? आमचे ऐकून घ्या, एक आमदार असताना घरातले 4 माणसं काम करणारा एकमेव आमदार बालाजी कल्याणकर आहे. एक आमदाराला निवडून दिल्याच्या नंतर घरातले 4 माणसं, संध्याताई कल्याणकर, एकनाथ भाऊ कल्याणकर आणि सुहास भाऊ कल्याणकर, एक आमदार निवडून दिला, 4 आमदार काम करतात त्यांच्यामध्ये. दीपक पाटील यांच्याविषयी जे बोलताय तुम्ही, आज 5 वर्ष काम झाल्याच्या नंतर त्याने त्याचं ते कार्यकाळ होता संपल्याच्या नंतर कंटिन्यू 3-3.5 वर्ष रस्त्यावरती राहणारा माणूस म्हणजे दीपक पाटील आहे. कुठली घराणेशाही आहे? बाप इंजिनियर झाल्याच्या नंतर रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा आज प्रभागामध्ये कुठल्याच नगरसेवकाकडे जेवढे नंबर नसतील, जेवढी कनेक्टिव्हिटी नसेल, जेवढा विकास नसेल, माणूस मिळाला तर दीपक पाटलाला फोन आहे, माणूस मिळत. आणि विष्णुपुरीतला कोणा ह्याच्यातला कर्मचारी येऊन उचलत नाही, स्वतः घुसते आणि स्वतः मड उचलते. कुठली घराणेशाही आहे? आणि वैयक्तिक बोलणार नाही. आमचे चव्हाण भाऊ म्हणतात, आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. अहो, ती कार्यकर्त्यांची फौज कुठे? तुमचं गाव तुमच्या मागे अगोदर 100% पाठीमागे उभं होतं. आज तुमच्या स्वतःच्या गावामध्ये 2दा आमदार केला, 2दा नगरसेवक त्या गावावाल्यांनी. आज तुमच्या गावामध्ये एक कार्यकर्ता उरला नाही बेण्याला. ते निष्ठावंत बाळासाहेब देशमुख स्टार प्रचारक होता, आज ते तुमच्या संग का नाही? हा रवी कल्याणकर, दिगंबर कल्याणकर, आज कोण का नाही? आज 2019ला जे कार्यकर्ते होते ते इथं हात काय? महेश भाऊला सोडून ते सांगा तुम्ही. महेश भाऊला सोडून तुम्ही नव्हते. आमदार साहेबाचा एक कार्यकर्ता 50 लोकांना भारी पडते. हा एकमेव कार्यकर्ता आहे, 50 लोकांना भारी पडते. या सगळ्या लोकांना माहित आहे की नाही? सफल मला विचारा. सर्व प्रतिनिधीचा शेवटचे 2 मिनिटं आहेत. त्यांनी आपलं प्रभागाच्या संदर्भात आढावा सांगावं, विकास कामं सांगावं की हे विकास कामं ते करणार आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठले विकासाचे कामं जर तुम्ही तुमचा पक्ष निवडून आला तर तुम्ही करणार? सर्वात प्रथम तरोडा भागामध्ये जे अवैध धंदे आहेत, हो सर 2च मिनिटात. सर्वात प्रथम आमदार साहेबाच्या घराच्या बाजूला असलेले एक लॉज आहे, अवैध धंदे तिथं कुंटणखाना चालत होता. काल परवा आमच्या तरोड्याला काळीमा फासणारी घटना घडली. ज्या लोकप्रतिनिधीला स्वतःच्या घराजवळ अवैध धंदे बंद करता येत नाहीत, तर हे तरोड्याचा काय विकास करतील? आणि दुसरी गोष्ट, आम्ही जे निवडून आलो काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व 4 उमेदवारांना निवडून द्या. आणि दुसरं एक सांगायचं, इथले सर्वप्रथम आम्ही अवैध धंदे बंद करू. एक सुटकेचा निश्वास तरोडावासी घेतील हे आम्ही करून दाखवू. ताई, आपल्याकडे कुठला विकासाचा आराखडा आहे आपल्या प्रभागासाठी? आपण उमेदवार आहात, सांगा. आपल्याकडे एकही सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये, ते आपल्याला आणायचंय. आपल्या याच्यामध्ये उद्यानं नाही आहेत, क्रीडांगणं नाही आहेत. बरेचसे स्पर्धा परीक्षा करणारे कितीतरी होतकरू विद्यार्थी MPSC UPSC करणारे, त्याच्यासाठी आपल्याला अभ्यासिका केंद्र आणायची आहेत. ॲम्ब्युलन्सची सोय आपल्याला 24/7 करायची आहे. महिलांसाठी आठवडी बाजार भरतात, तिथे प्रसाधनगृह नाही, तिथे प्रसाधनगृह आपल्याला आणायची आहेत. आणि अशाच प्रकारचे जे CM EPG PM EPG अंतर्गत जे काही नगरसेवकाची कामं असतात की ह्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं, ते आम्ही यावेळेस करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे. आमदार कल्याणकर यांचा प्रभाग आहे, त्यांचा मुलगा या सुद्धा या निवडणुकीत उभं टाकलेला आहे. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जाता? सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्या मुलाला, म्हणजे इंजिनियर झालेल्या मुलाला सुहास भाऊ कल्याणकर यांना उमेदवारी याच्यासाठी दिली की त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. प्रभाग क्रमांक 1चा विकास कसा करावा याच्या उद्देशाने त्यांच्याकडे सुंदर असा प्लॅन सुहास भाऊकडे आमच्या आहे. त्याचा अभ्यास सुहास भाऊंनी केलेला आहे
आणि त्याच्या अनुषंगाने सन्माननीय आमदार साहेबांनी सुहास भाऊंना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. हे प्रभाग क्रमांक 1 म्हणजे साहेबांचं काळीज आहे, आमदार साहेबांचा जीव आहे. साहेबांची आमच्या 4ही उमेदवाराला एकच सांगणं आहे साहेबांचं की माझ्या प्रभागामध्ये जेवढ्या समस्या आहेत त्याचं निराकरण तुमच्याकडून झालं पाहिजे अशी आम्हाला सक्त ताकीद आहे. आणि ते आम्ही 4ही उमेदवार जवळपास तर सगळा विकास साहेबांनी केलेलाच आहे, पण राहिलेला विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि सुहास भाऊ कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, संध्याताई कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्कृष्ट प्रभाग क्रमांक 1 घडवून दाखवू अशी मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन देतो आणि शुभेच्छा देतो आणि 4ही उमेदवाराला निवडून द्यावा अशी विनंती करतो. शेवटचा मुद्दा, माजी नगरसेवक होते, कुठले मुद्दे राहिले ते पुढे घेऊन जाणार आहे? आता इथे बघायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले पार्लिमेंट टू पंचायत या उपक्रमाअंतर्गत आपल्याला विकास कामं करायची आहेत आणि त्या दृष्टीनेच आमची पावलं आहेत. आत्तापर्यंत बरीच विकास कामं केली आहेत. त्यांची यादी म्हणजे भरपूर मोठी यादी आहे. त्याची रस्ते असो, पाणी असो, कचरा व्यवस्थापन असो किंवा तुमचं सुशोभीकरण असो, या सगळ्या विषयांवर काम चालू आहे. आणि अधिक हिरिरीने, अधिक उत्साहात, अधिक जोमात ट्रिपल इंजिन सरकारच्या अंडरमध्ये आम्ही ही कामं करणार आहोत. या सगळ्यामध्ये आम्हाला मुख्य मुद्दा आहे रस्ते, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा. रस्ते सुशोभित झाले पाहिजेत, सुरक्षित राहिले पाहिजेत आणि सुशोभित झाले पाहिजेत. आरोग्य सगळ्यांचं छान राहिलं पाहिजे. मुलांना खेळायसाठी उद्यानं ही आमची प्रायोरिटी आहे. आरोग्यासंदर्भातल्या सेवा सुविधा ही आमची प्रायोरिटी आहे. रस्त्याचं सुशोभीकरण आणि रस्त्याचं मजबूत बांधणीकरण जिथे नाही आहेत तिथे, आता बऱ्यापैकी बांधून झालेत पण जिथे काही ठिकाणी नाही आहेत तर तिथे आम्ही प्रायोरिटीने फोकस करू. आणि अशा प्रकारे ट्रिपल इंजिन सरकार, शेवटी कितीही काही केलं तरी सगळ्यांचे कॅप्टन देवाभाऊच आहेत. आता ते आमच्या सहकारीच आहेत वरती, इथे आता वेगळे झालेत पण त्यांचे कॅप्टन देवाभाऊच आहेत. जेवढी कामं येणार आहेत ते देवाभाऊ सँक्शन करा. त्यामुळे हे ट्रिपल इंजिनचं सरकार असेल तर ही गाडी अजून जोरात पळेल आणि अजून आपल्या निश्चित स्थळी लवकर पोहोचेल. धन्यवाद. हे सगळे राजकीय पक्षांचे हेवे दावे होते, त्यांचे आरोप प्रत्यारोप होते. 15 तारखेला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की जनता कोणाच्या पाठीमागे राहील. असंच बघत राहा बोला नांदेड. मी मोहम्मद दानिश, शुभम दुधमलसह बोला नांदेड.